ताई ताई हॅलो अन्विषा, काय झालं बाळा? का रडतेस तू? मम्माची आठवण येतेय? ओ, माझ्या बाळाला मी उद्या येईन ना भेटायला. का नको ना रडू, तू आराम कर बरं. मी उद्या येते हा तुला भेटायला. हा अरे अंशू मामाशी बोलतेस का? एक मिनिट. बोल ना, बोल. हॅलो बाळा, कशी आहेस? हॅलो अन्विषा. हॅलो. काय झालं? आवाज येत नाहीये? मुळात त्यांना समोर कोणीच नाहीये. आणि विसरलायस का? अन्विषा अजून लहान आहे, तिला बोलताच येत नाही. काय फालतूगिरी आहे ताई? फालतूगिरी? आता कळलं? फोनवर असताना जेव्हा समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकू येत नाही तेव्हा काय चिडचिड होते? ताई, एक ससा असतो, एक कासव असतो. दोघांच्यात शर्यत लागते की कोण जिंकणार. ससा पटकन पुढे जातो, कासव आपला हळूहळू मागून येतो. पुढे गेल्यावर सशाला हिरवी गाजरं दिसतात, तो त्यांच्या मोहात पडतो. ते खात बसतो आणि तिथे झोपून जातो. कासव आपला हळूहळू मागून येऊन त्याला क्रॉस करून पुढे जातो आणि ॲट द एंड कासव शर्यत जिंकतो. सो स्टुडंट्स, व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? की आपण चिकाटीने प्रामाणिकपणे प्रयत्न केला की आपण जिंकतो आणि आळशीपणा केला की आपण हरतो. आलं सगळ्यांच्या लक्षात? हे असल्या मॉरल स्टोरीज सांगून झाले असतील तर मला कशासाठी बोलवलंय हे सांगशील का? अधिरा हनीमूनला जाणार आहे. हो, आणि सोबत समरदादा पण आहे हे तुम्हाला सांगितलंस. समरदादा जाणार आहे असं नाही सांगितलं मी. अधिरा हनीमूनला जाणार आहे तेव्हा समरदादा आणि स्वानंदीला घेऊन जाण्याचा प्लॅन करते. पण का? ते मला कसं ठाऊक असणार? ते अधिराच सांगू शकेल ना. हे अधिरा पण ना नको तिथे डोकं चालवते. स्वतःचा संसार आहे तिकडे लक्ष द्यायचं तर नाही, दुसऱ्यांच्या संसारात लुडबुड करत असते. दुसऱ्यांचा कुठे? तो तिच्या भावाचा संसार आहे. तिला पण असंच वाटतंय की तिच्या संसारासोबत तिच्या भावाचा संसार देखील उत्तम व्हावा. आपल्यामुळे त्या दोघांमध्ये दुरावा आलाय ना, तो कमी व्हावा. तू विसरला असशील, पण अधिरा आणि रोहनचं लग्न व्हावं म्हणून समरदादा आणि स्वानंदीने लग्न केलंय हे अधिरा नाही विसरलीये. ताई, तू नक्की कोणाच्या टीम मध्ये हेच कळत नाहीये मला. मूर्खा, मी आपल्याच टीम मध्ये. हे मी फक्त अधिराचं मत सांगितलं. ती काय विचार करत असेल ते सांगितलं. तिला तिच्या संसाराबद्दल काहीच्या काय वाटतं. पण एक सेकंड, मॉमला या हनीमून बद्दल काय वाटतं हे विचारलंस का? म्हणजे तिला माहिती का हे सगळं? ऑफकोर्स तिला सगळंच माहितीये. आणि तुला माहितीये का, मम्माला असं वाटतंय की या चौघांनी हनीमूनला जावं. व्हॉट? मॉमला खरंच असं वाटतं? होय. ही मॉम नेमकं कुठल्या डोक्याने विचार करते हेच कळत नाही कधी कधी. हाथी के खाने के दात अलग और दिखाने के अलग असं आहे तिचं. सॉरी, मॉमचा विचार करण्याचा मेंदू वेगळा आहे आणि चेहऱ्यावर दाखवण्याचा वेगळा आहे. पण मम्मा जो विचार करते ना तो योग्यच आहे. हो, तुला तिचं सगळंच पटतं ग. ऑफकोर्स पटणारच. तुला माहितीये का अंशुमन, स्वानंदीच्या आईने आहे ना मम्माला त्यांच्या घराण्याची एक प्रथा सांगितली. त्यांच्या घरातली मुलगी जेव्हा हनीमूनला जाते ना तेव्हा तिच्या संसारात ना काहीतरी अरिष्ट घडतं. खरंच? डॉन, ही घे कॅमोमाईल टी. नकोय मला. म्हणजे तुला तिथे जाऊन ते उकळलेला चहा आणि ती डाऊन मार्केट कॉफी घ्यायची सवय झाली आहे. नो वेज. ही घे कॅमोमाईल टी प्लीज. मी गरम गरम करून आणली आहे. आय सेड नो, मला नकोय प्लीज. मला माहिती आहे माझी डॉल संध्याकाळपासून खूप अनइझी फील करते. हो ना? अगं म्हणून मी स्वतः बनवून आणली आहे. ओके ओके फाईन. काय झालं माझ्या डॉलला? काय सांगू तुला? हा पिंट्या दादा बघ ना ग. मला कळतच नाहीये मी पिंट्या दादाला हनीमून ट्रिपला येण्यासाठी कसं कन्व्हिन्स करू. मला खरंच खूप मनापासून असं वाटतंय की आम्ही चौघांनी ट्रिपला जावं. हनीमूनसाठी आम्ही चौघांनी जावं ना, एकत्र मजा करू आम्ही. काय डॉल, एवढीशी गोष्ट. अगं तुला इतक्या वर्षात तुझ्या पिंट्या दादाशी कसं डील करायचं कळत नाही का? तो कसं करतो? तो आधी सगळं स्वतःच ठरवतो आणि मग सरळ डिक्लेअर करून टाकतो. आपणही तसंच करायचं. समोरच्याला चान्सच ठेवत नाही तो. तसंच करायचं. ओ माय गॉड, हो तो एक्झॅक्टली असंच करतो. मग तू पण तसंच कर. वेळ, ठिकाण, बुकिंग सगळं ठरवून टाक आणि सगळं करून टाक आणि मग सांगायचं आपण जायचं. विषय संपला. ओ माय गॉड, या
नाही ऐकलं तर? माझ्या डॉलचा पिंट्या दादा आणि नाही म्हणणार तिला, असं होईल? Oh my God, Mom. You are super genius. Yes. मी आता एक काम करते, मी सगळं बुकिंग करते, ओके, आणि डिरेक्टली त्याला कळवते. मग बघते काय कारण देतो ते. दॅट्स लाईक माय डॉल. मॉम, थँक यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू मोर. मी लगेच बुकिंग करते. इथेच काय फेऱ्या मारताय? क्रिकेटचं पिच आहे काय? दुसरीकडे पण मारू शकता ना, तिकडेही अलाउड आहे. ओके. सुचला. अशा थांबलात का? हो सुचलंय ना तुम्हाला, मग सांगा ना. एक करू शकतो. काय? मी तर येणार नाहीच आहे हनीमूनला, नक्की. पण तुम्ही जाऊ शकता त्या दोघांबरोबर. तुम्ही असं करा, तुम्ही त्या दोघांबरोबर हनीमूनला जाच. आणि हे बघा, हनीमून काय फक्त दोघांनी जायचं असा काही नियम नाहीये. हा, तिसराही माणूस जाऊ शकतो की. काय? तुम्ही तुमचं जा, तिकडे मस्त फिरा, खा, प्या, मजा करा, सोलो ट्रिप. असं हे लग्नाच्या गडबडीत तुम्ही खूप दमला असाल, यू नीड रेस्ट. ठरलं तर तुम्ही हनीमूनला जाऊन आराम करायचा. आणि ह्याला काय? गेस व्हॉट, मी सगळं बुकिंग करून टाकलेलं आहे. Yay! मला असं रिअलाइज झालं की तुमच्या कन्फर्मेशन साठी वाट बघण्यात काहीच पॉइंट नाहीये. सो मी सगळं बुकिंग करून टाकलं. आय वॉज लाईक, करून टाकूयात एकदाचं बुकिंग, कारण तसंही आपण सगळे जाणार आहोतच. सो आपण उद्या सकाळी निघतोय, तुम्ही दोघंही तयार व्हा. ओके? नाही नाही नाही, आदिरा तू नो 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 नो, डोंट इवन ट्राय. सगळं फायनल झालेलं आहे, मी सगळं रेडी केलेलं आहे. फक्त सकाळी लवकर उठ, ओके, आणि रेडी हो. ओके, बाय गाईज, गुड नाईट. आता जाच तुम्ही. तिला काही सांगू नका. उद्या डायरेक्ट जाऊन गाडीत बसा, म्हणजे ती कॅन्सलच करणार नाही. हो हा काय जाच आहे? मी नवीन नोकरी सुरू केली आहे, मला असं सुट्टी घेऊन जाता नाही येणार आहे. काय प्रॉब्लेम आहे? मी सांगेन. मिसेस राजवाड्यांना हनीमूनला जायचं, त्यांना सुट्टी द्या. जा तुम्ही, जा. चला, तोडगा मिळाला. आता जरा माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झालं. चला, आता मी झोपतो. हा,